ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। चलो शांताबाई, चल आम्ही चाललो त्या वावरात गहू सोंगाले. अरे काऊन चारच बाया आल्या तुम्ही? तुम्ही तर म्हणे अधिक बाया असेल तर आणतो. अरे सरपंच साहेब, त्याचं चालू आहे दुसऱ्या वावरात काम. आता तिकडलं झाल्यावर येईन ते इकडे. बरं बरं, जा तुम्ही, मी येतो शांताला घेऊन. अरे करणं पटकन, का होईनच नाही त्याला. किती वेळचा स्वयंपाक करू राहील तू? सगळे मजूर गेले म्हटलं. आमचे 2-2 पान पहिले पटकन. पहिले मले दे बरं मोहन, तंबाखू चुन्याची पुडी दे लवकर. 2 खर्रे बांधतो आमच्यावाले. अरे थांब ना, 2च हात आहे ना मले, काय काय करू 2 हातानं? थांबा ना जराशे. अरे घे ना, कर ना पटकन तुमचं. हा इथंच टाइमपास करू राहिले काय? 10 मिनिटं झाली बी इथं. झाले लागते 15 मिनिटं आधी. बाया गेल्याय म्हटलं कवाच्याच. थांब रे बाबा, पानं घेऊ दे, त्याच्यानंतर पाहू काय ते सोयाबीनचं. तिथं काय झोप येऊ देतं का मग? अबे सोयाबीन सोंगायला नाही चाललो आपण, गहू सोंगायला चाललो. सोयाबीन सोंगायला चाललो का आता? अरे खरंच तुम्ही गहू सोंगायला चालले का तिथं मजा मारायला चालले? हा अबे इथंच उशीर करू राहिले का सगळे जण? जा ना पटकन जराशे. आणि तू रेले का मोहने? तूही आहे ना गहू सोंगाले? तूही पांटेला उघडून बसला. अरे याय ना तुगला लावला मला पांटेला. ते नामदेवराव म्हणे तंबाखू सोन्याची पुडी दे, आणि दिलीप भाऊ म्हणे मग आता हे दोघं जण म्हणे खर्रा घेऊ दे, मग आता हे दोघं पानं घेऊ दे. त्याच्यानं मग उघडला बा. तसंही काही ना काही टाइमपास करायला पाहिजेच ना तिथं. माय खर्रा बनवतो एक. सुपाऱ्या तोंडात असल्या का जरा झोप नाही लागत. हे पाय आता एक जण वाढूनच राहिलं. राहू देऊ काय गहू सोंगायला जायचं? पांटेला उघडतो, जाऊ द्या. माही काही इच्छा आहे नाही गहू सोंगायला यायचं. पांटेला बरा चालवाला ना आज. जाऊ द्या, मी काही येत नाही गहू सोंगायले. तुम्ही चालले जा सगळे जण. अरे नाही रे बा मोहनदा, चल. तू आहे म्हणून आम्ही येऊ राहिलो. चल, ते जमत नाही काय आहे, नाहीतरी आता आम्ही घेऊ राहिलो म्हणून. मग का दुपारचे काय गिराईक राहते का एवढे उन्हीचे? चल चल, कसा 300 रुपये रोज पक्ते द्याला. तिकून आल्यावर उघडतो पांटेला. अरे तिकून आला 1 वाजता, हा का मग 2 वाजता उघडतो तू पांटेला? हा तसं करावं लागेल, म्हणजे पांटेला चालते आपल्याला. तसे दुपारचे काही गिराईक राहत नाही, आणि तिकडली मजुरी पक्ते. अरे काय करू राहिले तुम्ही सगळ्याच्या सगळे इथं? हा येत नाही का तिकडे गहू सोंगाले? बाया गेले राजा सगळ्याच्या सगळ्या, आणि तुम्ही इथं टाइमपास करू राहिले का रे? अरे निघालोच आहे आम्ही, येऊन राहिलो. बस हे खर्रे घेतो, तंबाखाच्या पुड्या घेतो, पानं घेतो, आणि बस येतो तुमच्या मागं. जराशे लवकर कर ना. हा तुम्ही इथं अर्धा 1 घंटा वाया घालवसान, आणि तिकून लवकर आहे मनसान मग सुट्टी द्या. अरे हे दोघं येऊ राहिले काय? काहून येऊ नाही काय? तुम्ही मनसान तर नाही येत. हे पा ह्या खरी, पण तिथं जर फालतूच्या चेंगड्या केल्या तुम्ही आणि नाटकं केले, तिथूनच हाकलून देईन रे बा. हा आणि 1 रुपया बी नाही देईन. पहिले जेवढं जण समोर सांगू राहिलो तुमच्या दोघाले बी. नाही नाही नाही, अरे अंगावरचं काम आहे ना. अंगावरचं काम असल्यावर आम्ही असं काहीच नाही करत. म्हणजे मग रोजंदारीचं असलं तर करता नाही? शायन्या वानाचे हो. माझ्यासाठी बी म्हटलं तंबाखाची पुडी घेऊन येतो. मोहन येता येता चल, मी जातो लवकर. आहे जराशे. अरे कर रे मोहन दा पटकन या. अरे काय 5-6 जणांचे आयटम बनवून नाही राहिले त्याच्यानं. आणि तुला खरंच सांग, लग्नाचा ऑर्डर द्यायला पुरण काय? तिथं तर अंगावरच पडते सगळे जण. चालूच आहे म्हटलं माय आता. आपण काय 4 जणी आहे का हो माय? हाव ना, कोणी दिसून तर नाही राहिलं इथं. कोणीच तर नाही आलं. माणसं आहे म्हणे तर कुठं आहे माणसं? माणसं तर कोणीच नाही दिसू राहिलं. का हो म्हटलं हा माणूस लय इमानदार भेटला आपल्याला. काही ना काही कामं धंदे करतच राहते तो वावरात. कवाय पाहतो ना मी, तर काही ना काही करतच राहते. अरे वसंतराव म्हटलं बाया आल्या तर ना वावरात गहू सोंगाले, कुठं गेले ते? दिलं ना तिकडे गहू सोंगाले लावून. बायाले दिलं तिकडे गव्हावर लावून. इकडल्या गव्हावर लावलं, तिकडल्या गव्हावर माणसाला लावून द्यायचा. तुम्ही फवारा काय मारू राहिले? फवारा आपला तणनाशकचा होय ना, उरला होता जरा डब्यात, दिला मारून. अरे राजे हो, मी समार लावला होता ना तो. हा अरे तुम्ही तणनाशकचा काय मारला त्याच्यावर? कीटकनाशकचा मारायला पाहिजे होता ना. समार लावला राजे हो मी तिथं. काय तुम्ही बी काहून असे करू राहिले तुम्ही? सकाळी सकाळी दारू पिऊन आले काय? डब्यात उरला होता हा. मी म्हटलं काय करावं, मला काही काम धंदे सुचून नव्हते राहिले, मग चालू दिलं बा हे. आता मला काय माहित तुम्ही समार लावला म्हणून. मला वाटलं इथं तणच निघालं काय, म्हणून तणनाशकात दिला मी मारून. काय राजे हो वसंतराव, तुमच्या देखता मी समार लावला तिथं. ठेवा ते तिकडे, जाऊ द्या. चला घ्या घ्या आणि चला तिकडे गहू सोंगाले. अरे तुमचे मित्रमंडळी गहू सोंगाले येते का नाही येत? मग पहिले सांगायला पाहिजे होतं. काय माहिती येते का नाही येत? जेवढा उशीर इकडे गेला तेवढा उशीर मी तिकडे समोर करतो ना. तू जाय आणि बाया सोबत गहू सोंगाले चालू होऊन जाय. द्या पैसे द्या मला, जाऊ द्या लवकर. ट्रिप आहे मला दुसरी. चल ना अंद्रा चल, आणि पैसे घेऊन घे. म्हणजे काय तुमच्या खिशात 5-50 रुपये बी नाही राहत काय? सर रिंक्या अंद्रा चल, आणि तात्यापासून तुला 50 रुपये घेऊन देतो. चल तात्या, ओ तात्या. अरे हा का तुमचा टाइम याचा? 7चे 8 वाजवले तुम्ही, 1 घंटा उशीर. अरे तर तुमच्याच उशीर झाला. तुम्हीच तर म्हणे तंबाखू चुन्याची पुडी आण, नाही तर आम्ही तर निघालो होतो. हाव काय? म्हणजे माया एका तंबाखू चुन्याच्या पुडीच्या ना तुम्हाला 1 घंटा उशीर झाला, आणि तुम्ही तिथं इतक्या वेळचे खर्रे घेऊ दे, तंबाखू घेऊ दे, पानं घेऊ दे, तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. आता 1 घंटा उशीर झाला, तर 1 घंटा लेट सुट्टी देईन मी. पण आमचं काम तर उधळत आहे ना. मग आम्ही किती वाजेपर्यंत येऊ आणि किती वाजता जाऊ, त्याच्यात काय फरक पडवाला तुम्हाला? अरे मला लवकर गहू सोंगून द्या तुम्ही. तुम्ही उधळत घेतला तर मग काय कधी करसान काय? हा लावसान का महिन्याभराच्या गावाला 2 महिने? अरे तुम्हाला पुराच्या पुरा गहू तुमचावाला 1 महिन्याच्या अंदर सोंगून दिला म्हणजे झालं. आम्ही किती वाजता येऊन किती वाजता जाऊ? हे असं काही चालत नाही. लवकर गहू सोंगून द्या मला, मला मोकळं करा. मग तिकडे पाटलाचा बी बाकी आहे, देवानंद भाऊचा बाकी आहे.
तू यायला का रे रिंक्या? बरं केलं अधिक असं तर घेऊन या माणसं पटापट उरकून टाका लवकर. अरे मी तर गहू सांगायला नाही आलो. मला 50 रुपये द्या. ट्रिप मारली मी यायची वाली आणि मला जाऊ द्या. अरे यायची trip मारली तर मी म्हटलं का तुला मार म्हणून? हा त्याच मारली ना. आणि तुला सांगितलं का मी सांगितलं का ऑटो त्यानं सांगितलं ना तर त्याला मग पैसे मी कसे का देणार आहे त्याला पैसे? अरे मोहनदा आपण ना उदाळ्यात गहू घेतला सोंगाले पण काय एकर घेतला काही सांगितलं असतं नाही आधी. हा काही बोललोय नाही आपण. का हो तात्या काय एकरी काय चालू आहे म्हटलं? तुम्ही तर काही सांगितलं नाही उधाळ्यात दिला म्हणून राहिले तर गहू. 2500 रुपये एकर चालू आहे तर 2500 रुपये एकर देईन ना तुम्हाला बी. तर तुम्हाला का 2600 रुपये देऊ काय? बरं सध्याचे 50 रुपये देऊन द्या त्याला आणि त्याला जाऊ द्या. ते तुमच्या पैशातून कापन मी पैसे. हे 50 रुपये देऊ राहिलो हे घे. आणि याच्यानंतर मला विचारल्याशिवाय ट्रीप आणायची नाही. अरे आम्हाला उशीर होऊ राहिला होता आणि याचा ऑटो दिसला म्हणून म्हटलं दे बा तात्याच्या वावरापर्यंत सोडून. तर उशीर काय माझ्यानं उराला होता का तुम्हाला? तुम्हीच टाइमपास करू राहिले ना. चला वा लवकर वा. त्या बायाच्या याच्यात नका जाऊ बाजूच्या याच्यात वसंतराव आहे. चला तिकडल्या गावावर भिडा जा लवकर. नुसतं टाइमपास चालू आहे टाइमपास करायला फालतू सांगितलं यायले. का हो वसंतराव म्हटलं तात्यानं त्या बायाच्या तिकडे कोणी काम करू दिलं? ते म्हणजे रोजंदारीचं काम आहे. हे उधळ्यात काम आहे ना असा फरक पडते ना. टोपी चांगली घातली तुम्ही उन्हीच्या ना. उन्ही नाही लागत टोपी ना. अरे 750 रुपयाची आणली ना ते. अशी तशी टोपी आहे का ते? किती सावली देते आणि थंडीगार आहे ना. बरं झाली पण शांताबाई तू आली तर आम्हाला वाटलं येतच नाही तू. मी येऊनच नव्हती राहिली. माया कुरवड्या पापड शेवड्या हे करा जास्त राहिल्या माय. थांब ना जराशी हे गव्हाचं सीजन होऊ दे मग कुरवड्या पापड आणि शेवड्या सोबत सोबत करू. एक दिवस त्या घरच्या एक दिवस माझ्या घरच्या एक दिवस हिच्या इच्छा. म्हणजे जर आपण 5 जणी मिळून केल्या 5-6 जणी मिळून तर लवकर होऊन जाते नाही का? हा माझ्या बहिणीच्या इथं लग्न आहे ना तिथं जा लागते मला. आणि तिथं असं आहे कोणती गाडी नाही जात काही नाही जात. मार तिकडे खेळाच्या अंदर राहते ते भल्ला विचार पडते ना. एखादी गाडी ले लेना हो तू. एखादी कार ले लेना. हा सरपंच आहे अभि तेरा नवरा. अरे त्याच्यासाठी तर माझ्या 2 गोष्टी झाल्या का कालपासून मागा लागली मी त्याच्या. एखादी गाडी घेऊन घ्या सरपंच आहे शोभत नाही तुम्हाला हे. हा कुठे गेलं तर म्हटलं कसं गाडीनं थोडस हे होते फरक पडते ना गाडीचा पडत नाही का? आता जर माझ्या बहिणीच्या नातेवाईकाच्या इथं लग्नाला गेली तर काय म्हणून सरपंच झाले म्हणून आला म्हणून त्याला घमंड. ते तर म्हणते जो बाई ते कुठे आहे तसंच आहे ते. जाणंच आहे तुम्हाला काही कर लग्नाला जाणंच आहे म्हटलं. कार घेणं गरजेचीच आहे. कार शिवाय जमतच नाही चाल. 35 वर्ष झाले आमच्या लग्नाले पण आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला काही मागितलं नाही. आणि तेवढी म्हणत आहे कार घ्या गरजेची आहे आपल्याला कुठे येणं जाणं करावं लागते तर ते होऊन नाही राहिलं त्याच्या जण घेणं. शांती धरणं थोडीशी शांते. तू काही शांती नाही धरत. थांबणं गहू घेऊ निघू दे. गहू इकल्यावर देतो तुला गाडी घेऊन. कारच पाहिजे तुले. त्या बहिणीच्या गावले झाले थांब कारच देतो तुला घेऊन. जानाजी भाऊजी एखादी माझ्या बहिणीची इच्छा आहे कारी घुमाची तर द्या ना एखादी गाडी घेऊन. सामान आता गहू घेऊ खपू द्या. तुरीचा पैसा गव्हाचा पैसा आणि जवळचा पैसा असं करून आता बघा देतो कर्ज फर्ज करून इकडलं तिकडलं. हा पैसे किती काय सस्त्या पैशाची होते का गाडी? वरतून तो काच निघते ना ठेवाली गाडी आणजा. वरतून काच निघते अशी कोणती गाडी आहे? अशी कोणती गाडी आहे वरतून काच निघते? काही लव राहिली काय? निघते मी टीव्हीत पाहिलाय पिक्चरात वरतून काच निघते ठेवाली कार आणजा. तुलेच घेऊन जाईन ना कोणती गाडी पाहिजे तुले तू त्या पसंतीनं घेतो ठीक आहे ना. चालू दे तोपर्यंत गावाचं पाणी तर पाजाची भाऊजी किती वेळची ताण लागली आम्हाला. थांबा मळका आणून देतो तुम्हाला. घेऊ शांताबाई घेतो म्हणते कार देतो म्हणते तुला घेऊन. हे जरा गहू खपू दे म्हणते देतो म्हणते घेऊन. शांती धर आता. लग्न दूर आहे ना सध्या टाइम आहे ना लग्नाला. लग्नाला टाइम आहे ना. किती दिवसाची मागा लागली ते तर म्हणे का पाटलाची घेऊन जाऊ म्हणे आपण ते काळ्या कलरची. म्हटलं ते नाही आहे लागत आपली स्वतःची पाहिजे म्हटलं मालकी हक्काची. आणि त्याला कोणतं अडचणीतलं काम पडलं तर मग कसं करण ते कोणाला मागायला जाय? बंडू भाऊजी तर नाही म्हणतच नाही म्हणा गाडी नेण्यासाठी पण चांगलं नाही वाटत ना ते. घडी घडी मागणं नाही तर काय तर चांगलं वाटते का ते घडी घडी मागणं. अरे ऊन होय का काय होय 11:30 वाजली इंगमीन. हा अधिक तलाय टाइम आहे आपल्याला झाले. फालतू घेतलं रे हे उदाळ्यातनी. आपल्याला तर रोजंदारीला घ्यायला पुरलं असतं. आपण म्हणू तात्याले का हे काय आम्ही उदाळ्यात घेत नाही म्हणा 2 जण. हे 5 बसन बाकीचं काय ते आपण रोजंदारीत चालला जाऊ. माही काही इच्छा करून नाही राहिली. हे उदाळ्यातनी तर जरासं भटकाल नाही भेटवाला आपल्याला. रोजंदारीत तरी थोडासा आराम करते माणूस. काऊन रे काय झालं कायची चुलबुल होय? अरे पुरी पाटण पाट आखडू राहिली मोहनदा. हे चालूच्या चालू काय होय हे? मग एक काम करा पेंड्या बाणा सारख्या आणि डोक्यावर घ्या आणि नेऊन आपटून द्या तिकडे जा. हा चालले का सोन्या? हे 1 नंबर काम आहे. छोट्या पेंड्या बांधू आणि नेऊन तिकडे टाकून देऊ. हा थोडं बसायला भेटते. इथं तर चालूच राहा लागू राहिलं. जेवढ्या उचलते तेवढ्याच बांधा जास्तीचे कामं नका करता. हा हे पाण्याचं मडकं आणि गिल्लास इथं ठेवून देतो. लागला पेजा. हा खतम झाला का मला आवाज देजा. लक्ष ठेव जाऊ इकडे. मी चाललो तिकडे जरासं त्याच्या इकडे जरा फेरफटका मारून पाहतो काय चालू आहे त्याचं. कालची गोष्ट सांगतो ना तुले. दूध आणलं त्यानं बासुंतीसाठी आणि बासुंती तंबाखू टाकला का म्हणे तंबाखू सारखी लागू राहिली म्हणे. तोंडातच तंबाखू होता त्याच्यावाल्या. असे तर आहे. दोघं कुठे गेले रे? ते दोघं काय टाइमपास करायला ठेवले का तुम्ही? हा तुम्ही काम करू राहिले ते दोघं काम नाही करू राहिले. पेंड्या उचलू राहिले होते वाटते ते. कुठं आहे पेंड्यावर तर कोणीच नाही आहे. कुठे गेले ते दोघं?
कुठे गेले रे दोघं? सोन्या, चेत्या, अरे कुठे गेले रे दोघांच्या दोघं बी? गेले असं पाणी गिनी प्याले. अरे तुम्हाला आणूनच द्यायचं राहिलं मडकं पाण्याचं, नाही थांबा आणून देतो. अरे हे पोट्टे आपल्याला रोजंदारी तर पुरूच नाही देत. अरे आता हे उदळ्यात घेतलं हे पुरू देत नाही काय? कुठं गेले हे? किती वेळचे गेले पाणी प्याले का? पाणीच पिऊ राहिले का हे? ऊन होय का काय वय बेले काय हे? हा ऊनचं काही समजून नाही राहिलं राजा. मला तर असं वाटू राहिलं उन्हाहीच लागन काय मला वाटू राहिले का उन्हाही लागन म्हणून. घरी गेल्यावर थंड पाण्यानं अंघोळ धुवा लागन, जरा लिंबू सरबत करून प्या लागन. अरे हे काय माणसाची जिंदगी बी काय जिंदगी होय का रे बा हे? हा इथं उदळ्यात गहू घ्या सोंगाले, उन्ही तानीचे दिवस त्याच्यात उन्हाही लागू राहिली अल्ल. हा काही पाणी नाही थंड प्याले, काही नाही बर्फाचं. मस्त झोपले, गोष्टी करू राहिले इकडे, झटवले घेऊ राहिले तिकडे उन्ही तानीत. गोष्टीच ऐकतो याच्या, काय गोष्टी करू राहिले ते. माया तर विचार करू राहिला चेत्या, का मस्त MPSC UPSCचा अभ्यास करा आणि काही कलेक्टर नाही तर IPS बनून जा. हे काय जिंदगीभर आपल्याला काम करणं होईल नाही. गहू सोंगारे, सोयाबीन सोंगारे, तूर सोंगारे, याच्यातच जिंदगी वाया घालता का आपली? माया विचार थोस करू राहिला काही याच्यात काही पडलं नाही आहे. हा म्हटलं आता 10वीची परीक्षा देऊन देऊ आणि MPSC UPSCचा अभ्यास करू. याच्यात काही ढंग आहे नाही. गहू सोंगाले या आणि हे करा आणि ते करा, मी भेटूनच करायला 300-400 रुपये रोज. अबे होय, अबे झोपलाय का इथं? तो मोहन आवाज देऊ राहिला ना, जा तिकडे. तात्या होय का रे? तात्याला दे बरं इकडे आवाज. या इकडे या जराशे. आम्ही काय तुमच्या इकडे रोजंदारीने थोडी कामाले आहे. आम्ही उदळ्यात घेतलाय ना, मग चालू द्या ना. पेंड्या बांधाले आणि पेंड्या उचलाले आहे आम्ही आता. आम्ही नाही आता सोंगाले गहू. मला काही तुमचं घेणं देणं नाही आहे. तुम्ही झोपा तिकडे का काही करा, घरी चालले जा. हा मला फक्त ते 1 महिन्याच्या अंदर मायापुरा गहू सोंगून लागन. आणि मोहन म्हणे मले का ते दिसले तर आवाज दे जा, म्हणून माय काम होतं, बाकी मला काही करायला लागत तुमचं. अरे तात्या घराकडे जा आणि आमचे डबे घेऊन या जेवाचे. आम्ही डबे नाही आणले सकाळी, एवढा स्वयंपाक नाही होतं. आम्हाला पाहिजे गरम गरम जेवाले. मग डबे आणाले काय झालं तुम्हाला? हा म्हणजे तिथं टाइमपास केला पांटेल्यावर, पण तुम्हाला डबे नाही आणता आले. आता मी डबे आणायला जाऊ तिकडे अधिक नाही, मग आम्हाला उपाशी राहू द्या. भले दिसू राहिले तुम्ही तर. बरं बरं जातो जातो. तात्या काय माहित कोणासाठी एवढी मेहनत करून ठेवू राहिले तर हे समजून नाही राहिलं. पोरगा आहे ना रे त्याले, पोरगा आहे ना, पोरासाठी नाही करून ठेवून काय, नातासाठी पोरासाठी सगळ्यासाठी करून ठेवते ना. आपल्याला दत्तक घेऊन गेले पाहिजे दोघा जणाला तात्यानं. अरे गेलेच नाही का रे इथून? मी का पाणी भरून आलो तरी समजून नाही राहिलं तुमचं. अरे बात उचलतो त्या पुऱ्या पेंड्या, तुम्ही काय लोड घेता? चल उठचे त्या. हे तात्या सांगून देईन मोहन दाले. चल पेंड्याला उचलायचे आहे बरं, ते बाकीचे हात नाही लावून, आपल्यालाच उचलणं आहे. हा चल गती उचलून टाकू, तोपर्यंत तात्या डबे घेऊन येते. मग जेवायला बसा लागते. ते दोघे मोहन तिथं झोपले आहे किती वेळचे, ते उठून नाही राहिले. मला म्हणे का डबे आणा जा म्हणे तुम्ही. अबे काय ऐकू राहिले तुम्ही मागून? मॅच म्हटलं होतं तात्याले असं तिकडे आवाज द्यायचा म्हणून. तात्या हे तुम्ही बरोबर नाही केलं मोहन दाले सांगून. जा तुम्ही जेवायचे डबे घेऊन या घरून, मी पाहतो यायले. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दोघांचे पुरे पेंडके उचलून ठेवणार आहे म्हटलं गावाचे, कोणी हात नाही लावणार आहे, समजले ना? आणि आजच्या दिवशी झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजे. चला ना जेवण करून घेऊ ना आपण. थांब ना, बोलावणं तर याच आहे त्याचं बोलावणं आलं, माणसंही आहे ना तिकडे, मग सोबत जेवण करून घेऊ. कुठं ठेवा लागते सांग, मग 10 वेळा उचलून नाही ठेवा. त्या मोकळ्या पटांगणात ठेवा. त्या दोघायले बिनफुकट घेतलं, उद्यापासून सप्पा म्हणून देऊ का तुम्ही दोघं येऊ नका म्हणून? नाही उद्यापासून त्याचा पत्ताच कट करून टाकू ना. आजच्या दिवस काम करू द्या त्याले, उद्यापासून काही येऊ नका म्हणा. तुम्ही ऐका रे दोघं गहू सोंगाले, इकडल्या पेंड्या झाल्या का इकडल्या उचलून घे जा. उचलतो खरी, 10 रुपये पेंडी लागते सांगा. 10 रुपये पेंडी देता काय? उचलतो. आम्ही काय रोजंदारीन थोडी आहे कामाले. उदळ्यात घेतला आम्ही पुरा गहू सोंगाले. संडास सफा करून आले ना, मार पात्ता पादरे हो. नाही तर काय बाई, मागच्या वेळेस अरे बापा सोयाबीन सोंगाच्या वेळेस पुरा परेशान झालो होतो आम्ही या दोघायले. मार पादू राहिले होते हजमुल्याच्या गोळ्या खाऊन. मॅट व्हायचेच लक्षण आणले होते याई ना. हेच दिसू राहिली मोकळी जागा, दे आपटून इथंच. तसं एकदा विचारून घेतलं असतं मग टाकलं असतं. मग अधिक इथून उचलून तिकडून टाका. माहित नाही का तुला तात्या कसा आहे तर मग पाहू. हा चल पहिले आता चल बरं, रप्पा घेऊन येऊ इथं. बस झाले कामापुरती, बाकी जेवल्यानंतर पाहू. चला रे जेवण करायला चला, डबे आणले तात्यानं. हात पाय तोंड धुवा आणि चला या जेवाले.